प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी नागपूर मार्फत आपण ऑनलाईन क्लासेस MPSC राज्यसेवाकरिता स्टार्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये जो आपला टॉपिक सुरू आहे तो आहे मॉडर्न हिस्ट्री. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये जो आपला टॉपिक आपण बघतो आहे तो आहे रेव्होल्युशनरीज इन इंडिया, क्रांतिकारी. क्रांतिकारी चळवळमध्ये आपण स्टार्ट केलं होतं आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण बंगालमधले क्रांतिकारी आपण कव्हर केले होते. बंगालमधील क्रांतिकारी कव्हर झाल्यानंतर आपण महाराष्ट्राकडे आलो होतो. महाराष्ट्राचे काही क्रांतिकारी आपण काल बघितले. महाराष्ट्रामधले जे क्रांतिकारी आहेत त्यांना आपण काल कव्हर केलं, ज्यामध्ये जे आहे वासुदेव बलवंत फडके, ठीक आहे, त्याच्यानंतर चाफेकर बंधू, त्याच्यानंतर आपण जे आहे अभिनव भारत, ह्या सगळ्या संघटना आपण काल कव्हर केल्या, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काल जे आहे काही जे आहे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय पंजाबचे पण क्रांतिकारी आपण बघितले. कुका चळवळ आपण बघितली. पंजाबची जी कुका चळवळ आहे त्याला आपण कव्हर केलं. आणि आज आपण जे चालू आहे ते आहे जागतिक स्तरावर जे चळवळी झाल्या होत्या, क्रांतिकारी चळवळी, ठीक आहे, आंतरराष्ट्रीय जे चळवळी झाल्या होत्या, आंतरराष्ट्रीय म्हणजे बाहेर देशामध्ये जे आहे क्रांतिकाऱ्यांनी जे चळवळ केली ते आपण आज जे आहे बघणार आहोत. आपला जो टॉपिक आहे आज क्रांतिकारी चळवळ, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण बाहेर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जी कशा पद्धतीने क्रांतिकारी चळवळ झाल्या त्याला आपण आज फोकस करणार आहोत, ठीक आहे. सो यामध्ये आपण जे आहे स्टार्ट केलं होतं आणि यामध्ये आपण बघितलं होतं श्यामजी कृष्ण वर्मा. श्यामजी कृष्ण वर्माला मी परत एक वेळा डिस्कस करतो आहे, ठीक आहे. क्रांतिकाऱ्यांमध्ये आपण श्यामजी कृष्ण वर्मा यांना डिस्कस करतो आहे. श्यामजी कृष्ण वर्मा, श्यामजी कृष्ण वर्मा यांना काल आपण डिस्कस केलं होतं, तरी आपण एक रीडिंग घेऊन घेऊया आणि मग पुढे जाऊ. तर श्यामजी कृष्ण वर्मा, श्यामजी कृष्ण वर्मा कोण आहेत? एक भारतीय आहेत जे इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला जाऊन त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळालेली आहे, ठीक आहे. आणि इंग्लंडमध्ये जाऊन ते 1905 मध्ये जे आहे 1905ला जे आहे इंडिया हाऊसची स्थापना करतात. इंडिया हाऊसची स्थापना करतात. मग इंडिया हाऊसची स्थापना करतात ते तिथे, ठीक आहे. तर इंडिया हाऊसमध्ये काय कशाला ही इंडिया हाऊसची स्थापना केली गेली? इंडिया हाऊसची स्थापना याच्यासाठी केलेली आहे की जे भारतीय विद्यार्थी जे आहेत, जे देशातून येऊन राहिले आहेत इंग्लंडमध्ये शिकायला, त्यांच्यासाठी राहण्यासाठी सोय झाली पाहिजे, त्यांच्यासाठी स्कॉलरशिपची सोय झाली पाहिजे, म्हणून या इंडिया हाऊसची स्थापना केली होती. इंडिया हाऊसमध्ये जे आहे अनेक विद्यार्थी होते, जसे की विनायक दामोदर सावरकर, ठीक आहे, हे तिथले विद्यार्थी होते, ठीक आहे. त्याच्यानंतर महादेव पांडुरंग बापट जे आहेत, ठीक आहे, हे पण तिथले स्टुडंट होते. महादेव पांडुरंग बापट तिथले स्टुडंट होते. त्या व्यतिरिक्त लाला हरदयाल होते तिथे. लाला हरदयाल, ठीक आहे, लाला हरदयाल हे काही प्रसिद्ध नाव आहे ते तिथे होते, ते तिथे शिकत होते. त्याच्या व्यतिरिक्त इथे जे आहेत मदनलाल धिंगरा आहेत, ते शिकून राहिले आहेत. मदनलाल धिंगरा, ठीक आहे. तर हे काही लोक होते जे या इंडिया हाऊसचे सदस्य होते आणि इंडिया हाऊसमध्ये ते शिकत होते, ठीक आहे. या व्यतिरिक्त श्यामजी कृष्ण वर्माने अजून दुसरे कार्य पण केले. त्यांनी जे आहे लंडनमध्ये जे आहे इंडियन होम रूल लीगची त्यांनी स्थापना केली होती, ठीक आहे. त्यांनी लंडनला जे आहे इंडिया हाऊसची तर स्थापना केलीच, इंडियन होम रूल सोसायटीची पण स्थापना केली त्यांनी. इंडियन होम रूल सोसायटी, इंडियन होम रूल सोसायटीची त्यांनी स्थापना केली. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना त्यांनी केली, ठीक आहे. या व्यतिरिक्त त्यांनी एक न्यूजपेपर चालवला, जो लंडनमध्ये तिथे जो त्यांचा न्यूजपेपर होता, द सोशलिस्ट नावाचा त्यांचा न्यूजपेपर, सोशलिस्ट नावाचा जो पेपर आहे न्यूजपेपर, तो त्यांनी चालवला. तर हे काही पॉईंट आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे श्यामजी कृष्ण वर्माबद्दल, ठीक आहे. सो भारतीय विद्यार्थ्यांसाठी इंडिया हाऊसची त्यांनी स्थापना केली होती, ठीक आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे याच्यामध्ये? सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट जो तुम्हाला नोट डाऊन करण्यासारखा आहे तो असा आहे की हे जे चालू होतं, जे इंडिया हाऊस आहे, इंडिया हाऊसमधले ॲक्टिव्हिटीज जे चालू होत्या, ज्या तिथे घटना चालू होत्या, ते कोणत्या घटना चालू होत्या? नो डाऊट हे विद्यार्थी शिकायला आले होते, ठीक आहे. लॉ डिग्री, बॅरिस्टर डिग्री वगैरे करण्यासाठी हे सगळे विद्यार्थी तिथे आले होते. पण तिथे जे इंडिया हाऊसमध्ये जे आहे, ठीक आहे, परंतु त्यांनी जे आहे आपला जो हे आहे क्रांतिकारी घटना आहे त्यांनी स्टार्ट केल्या आणि कशा पद्धतीने आपण क्रांतिकारी घटना आपण करू शकतो, ठीक आहे, हे सगळं त्यांनी विचार करून जे आहे तिथे जे आहे हे सगळे विद्यार्थी त्या दिशेकडे चालू लागले, ठीक आहे. आणि मोठ्या प्रमाणात जे आहे इथे जे आहे शारीरिक शिक्षण, ठीक आहे, त्याच्यानंतर बंदूक चालवण्याची जी हे आहे ट्रेनिंग वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इथे जे आहे इंडिया हाऊसमध्ये चालू केल्या.
ते इंडिया हाऊसच्या बद्दल सर्व जी माहिती आहे ती इंग्लंडच्या प्रशासनाला म्हणजे माहीत होणारच होती, ठीक आहे. त्याच्या पहिलेच जे आहे म्हणजे कर्झन वायली नावाचे व्यक्ती होते, कर्झन वायली, ठीक आहे. कर्झन वायली, काय नाव आहे, कर्झन वायली, हे व्यक्ती जे आहेत कर्झन वायली, ठीक आहे. यांना असं वाटत होतं कर्झन वायली जे आहेत हे सचिव आहेत, भारत मंत्रीचे सचिव आहेत, भारत मंत्री सेक्रेटरी फॉर इंडिया. भारत मंत्री कोण असतो मी तुम्हाला सांगितलं होतं. 1857चा उठाव जेव्हा झाला होता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की भारताला चालवणारा एक व्हाईसरॉय असेल आणि मग एक भारत मंत्री असेल. तो हा सचिव होता, त्याचा कर्झन वायली जो होता हा सचिव होता. तर ह्या कर्झन वायलीने काय केलं, कर्झन वायली जे आहे हा आपल्या सगळ्या ह्या जे इंडिया हाऊसच्या घटना वगैरे आहेत हे सगळे जाऊन जे आहे प्रशासनाला, इंग्लंडच्या प्रशासनाला तो जाऊन सांगणार. म्हणून या कर्झन वायलीची हत्या जी आहे 1909ला जे इंडिया हाऊस मधले जे मदनलाल धिंगरा आहेत, मदनलाल धिंगरा यांनी जी आहे कर्झन वायलीची हत्या केली 1909ला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे. हा प्रश्न वारंवार आयोगाने विचारलेला आहे. कर्झन वायलीची हत्या कोणी केली, तर मदनलाल धिंगराने केली, 1909ला केली. मदनलाल धिंगरा कुठले स्टुडंट होते, मदनलाल धिंगरा इंडिया हाऊसचे स्टुडंट होते. सो आता इंडिया हाऊसमधले हे सगळे ॲक्टिव्हिटीज चालू होती. श्यामजी कृष्ण वर्माला अरेस्ट करण्यात आलं, इंडिया हाऊस सील करण्यात आलं, हे सर्व जे आहे पुढे झालं. विनायक दामोदर सावरकर, ते जे आहे विनायक दामोदर सावरकर हे पण तिथे होते, हे पण सगळं तिथे करत होते, ठीक आहे. ते त्या इंडिया हाऊसच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ते सामील होते. सो विनायक दामोदर सावरकर यांच्यासोबत काय झालं. सो तुम्हाला सर्वांना माहीत असेल की इंडियामध्ये 1909ला मिंटो मॉर्ले काय झाला होता. 1909ला मिंटो मॉर्ले काय झाला होता. तर मिंटो मॉर्ले कायद्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मिंटो मॉर्ले कायद्याच्या अंतर्गत जो आहे मुसलमानांना वेगळा मतदारसंघ भेटणार होता. सो मुसलमानांना वेगळा मतदारसंघ भेटणार होता म्हणून विनायक दामोदर सावरकरचे भाऊ जे आहे ज्यांचं नाव आहे गणेश सावरकर जे आहे तिथे जे आहे एक मोठं जे आहे काहीतरी क्रांतिकारी घटना करणार होते, काहीतरी बॉम्बस्फोट वगैरे करणार होते आणि नाशिकमध्येच, आणि त्यांना अरेस्ट करण्यात आलं, गणेश सावरकरांना अटक करण्यात आलं. आणि हे सर्व घटनामध्ये हे जे बॉम्बस्फोट वगैरे गणेश सावरकर करणार होते या सर्व गोष्टींमध्ये विनायक दामोदर सावरकरांचा पण सहभाग आहे. म्हणून विनायक दामोदर सावरकरांना अटक करण्यासाठी इंग्लंडची जी म्हणजे पोलीस आहे ती आली. तेवढ्यात विनायक दामोदर सावरकर कुठे पळाले, फ्रान्सकडे ते पळाले आणि फ्रान्सकडे ते पळाले आणि तिथे जे आहे फ्रान्स म्हणजे समुद्राच्या मार्गाने ते पळाले फ्रान्सकडे. आणि त्याच्यानंतर तिथे जे आहे त्यांची प्रसिद्ध उडी वगैरे आहे हे सगळं तुम्हाला माहितीच असेल. तर फ्रान्समध्ये ते उतरल्यानंतर जे आहे तिथे स्विमिंग करत ते पोहोचले एका कॉर्नरवर आणि त्याच्यानंतर त्यांना जे आहे भेटायला ते आहे म्हणजे मादम कामाचे जे लोक होते ते त्यांना वाचवण्यासाठी येणार होते. पण तेवढंच काय झालं की सावरकरांना जे आहे पकडण्यात आलं आणि सावरकरांना पकडून मग भारतात आणलं. मग त्यांना जे आहे काही दिवस पहिले तर येरवाडा जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं, ठीक आहे. आणि कालांतराने जे आहे येरवाडा जेलमध्ये सुरुवातीला ठेवण्यात आलं, कालांतराने त्यांना 50 वर्षाची शिक्षा झाली आणि त्यांना सेल्युलर जेल अंदमान निकोबारला ठेवण्यात आलं. सेल्युलर जेल अंदमान निकोबारमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. मग त्यांनी अनेक वेळा अनेक पत्र पण लिहिले इंग्लंड सरकारला की बा मी कोणत्याच क्रांतिकारी घटनामध्ये इन्व्हॉल्व नसणार, पुढे जाऊन तुम्ही मला मुक्त करा. कालांतराने काँग्रेसच्या प्रेशरमुळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रेशरमुळे त्यांना सेल्युलर जेलमधून काढून जे आहे रत्नागिरीच्या जेलमध्ये त्यांना आणण्यात आलं होतं, ठीक आहे. तर बाकी 1937मध्ये त्यांचा सुटका झाला जेलमधून. हे सर्व गोष्टी तुम्ही अजून पुढचे जे आहे सावरकरांबद्दल वाचू शकता, अवेलेबल आहे भरपूर काही, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट इंडिया हाऊस. हे इंडिया हाऊसच्या ज्या घटना आहेत याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम. येस, होम रूल सोसायटीबद्दल विचारलेलं आहे. होम रूल सोसायटी. सो होम रूल सोसायटी जी आहे इंडियन होम रूल सोसायटी, ठीक आहे. इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना 1905 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती, ठीक आहे. याचा मेन याचा रोल हा आहे की ब्रिटिशांना पटवून देणे, ब्रिटिशच्या जनतेला सांगणे की कशा पद्धतीने ब्रिटिश शासनामध्ये जे ब्रिटिशांचं जे शासन चालू आहे त्याच्यामध्ये भारतीयांचा कुठला सहभाग नाही आहे आणि म्हणून भारतीयांचा सहभाग झाला पाहिजे. म्हणून त्यांनी जे आहे या सोसायटी मार्फत तर त्या सर्व म्हणजे जे ब्रिटिश सरकार ज्या पद्धतीने भारतामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करून राहिली आहे ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंडियन होम रूल सोसायटी यामध्ये भारतीयांच्या जवळ काहीच शासन नाही आहे, सर्व शासन ब्रिटिशांच्या जवळ आहे. काही प्रमाणात शासन आम्हाला पण भेटलं पाहिजे भारतामध्ये, हे म्हणून हे याचा प्रचार प्रसार करण्यासाठी इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना केली होती आपल्या श्यामजी कृष्ण वर्मा यांनी.
तो श्यामजी कृष्ण वर्मा टॉपिक मी क्लिअर केलेला आहे. याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कर्जन वायलीची जी हत्या आहे मदनलाल धिंगरा यांनी केली. मदनलाल धिंगरा हे इंडिया हाऊसचेच सदस्य होते आणि यांनी जे आहे 1909ला केली. कर्जन वायली जे आहे ते सचिव होते, भारत मंत्रीचे सचिव होते. हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. भारत मंत्री कोण असतो हे तुम्हाला आतापर्यंत सेक्रेटरी फॉर द स्टेट ऑफ इंडिया भारत मंत्री म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आतापर्यंत समजून गेला पाहिजे की भारत मंत्री आणि व्हाईसरॉय दोघे मिळून भारताला चालत होते आणि भारत मंत्री जो आहे तो इंग्लंडलाच बसायचा, व्हाईसरॉय भारतामध्ये बसायचा आणि हे दोघे कोणाला रिपोर्ट करायचे? प्रधानमंत्रीला. आणि प्रधानमंत्री कोणाला रिपोर्ट करायचा? राणीला. राणीची जनता होतो ना आपण सगळे. तर 1857च्या उठावानंतर 1858चा इलाहाबाद जे आपण वाचलं होतं आहे ना. तर हे सर्व पॉईंट श्यामजी कृष्ण वर्माबद्दल होते. आपण पुढे जाऊया. येस, व्हेरी गुड मॉर्निंग. फाईन. तर सर्वजण जॉईन झालेले आहेत. अजून काही विद्यार्थी आहेत जे जॉईन व्हायचे आहेत? मी श्यामजी कृष्ण वर्मा हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. आता आपण पुढे जाऊया मॅडम भिकाजी कामाकडे. याच्यामध्ये काही कुणाला क्वेश्चन आहे श्यामजी कृष्ण वर्मामध्ये? सो आता आपण पुढचा टॉपिक बघतो आहे श्यामजी कृष्ण वर्मा. नंतर आपण पुढचा टॉपिक बघतो आहे मॅडम भिकाजी कामा. मॅडम भिकाजी कामा एक पारसी स्त्री आहे, पारसी समाजाची स्त्री आहे. ठीक आहे, पारसी कम्युनिटीला बिलॉंग करतात. ठीक आहे, यांच्यामध्ये जे आहेत क्रांतिकारी विचार सुरुवातीपासूनच आहेत. ठीक आहे, यांचं लग्न झालं रुस्तम कामाशी. रुस्तम कामा यांचे हस्बंड आहेत. ठीक आहे, रुस्तम कामा हे यांचे हस्बंड आहेत. ठीक आहे, पण यांचे हस्बंड जे आहेत हे थोडेसे मवाडवादी विचाराचे होते. सो मवाडवादी विचारांचे असल्यामुळे जे आहे थोडेसे यांच्यामध्ये नेहमीच प्रॉब्लेम राहिले. यांचं काही म्हणजे खूप चांगलं हॅपी मॅरिड लाईफ सारखं नव्हतंच. ठीक आहे, कारण की यांचे विचार थोडेसे जहाल सरणीचे असल्यामुळे. ठीक आहे, मग रुस्तम कामाशी यांचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर जे आहे हळूहळू जे आहे मॅडम भिकाजी कामा जे आहे पुढे आले आणि पुढे जे आहे ते चांगले पारसी फॅमिली, एक मोठ्या पारसी फॅमिलीला ते बिलॉंग करायचे. 1896च्या काळामध्ये 1896-97च्या काळामध्ये प्लेग पसरला होता. प्लेग. तर या प्लेग जेव्हा पसरला होता, प्लेग जो आहे तो उंदराणी होत असतो. जेव्हा प्लेग पसरला होता त्या प्लेगच्या रोगामध्ये त्यांनी लोकांची मदत करण्याचा प्रयत्न स्टार्ट केला. त्यांनी जे आहे लोकांची मदत केली. प्लेग जेव्हा पसरला होता त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात लोकांची मदत केली मॅडम भिकाजी कामांनी. आणि या सर्व याच्यामध्ये त्यांना पण प्लेग होऊन गेला. मॅडम भिकाजी कामाला पण प्लेग होऊन गेला आणि म्हणून जे आहे मॅडम भिकाजी कामाला प्लेग झाल्यानंतर त्यांच्या ट्रीटमेंटसाठी ते लंडनला गेले. ठीक आहे, इंग्लंडला ते गेले ट्रीटमेंट करण्यासाठी. आणि इंग्लंडला ट्रीटमेंटसाठी गेल्यानंतर ते जे आहे ते तिथे जे आहे बरे झाले. काही दिवसानंतर ते बरे झाले तिथे आणि मग त्यांनी भारताला यायचा परतण्याचा विचार ठरवला. परंतु एक प्रॉब्लेम असा झाला की इंग्रजांनी म्हटलं होतं की तुम्हाला जर समजा भारताला परत यायचं असेल तर तुम्हाला एक डॉक्युमेंटवर साईन करावं लागेल की तुम्ही कोणत्याच स्वतंत्रता आंदोलन किंवा क्रांतिकारी घटनांमध्ये सहभाग होणार नाही. परंतु त्यांनी जे डॉक्युमेंट आहे ते साईन नाही केलं आणि ते तिथेच इंग्लंडला राहून गेले. ठीक आहे, मग काही दिवसानंतर ते जे आहे तिथे श्यामजी कृष्ण वर्मासोबत त्यांची म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मासोबत जे आहे भेट झाली आणि मग ते इंडिया हाऊसच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व झाले. मग त्याच्यानंतर तुम्हाला जे माहीत असेल जे सर्वात इम्पॉर्टंट जे पॉईंट आहे ते असं आहे की 1907ला जे पॅरिसला समाजवादी कॉन्फरन्स भरलं होतं. पॅरिसला सोशलिस्ट कॉन्फरन्स भरलं होतं. सोशलिस्ट कॉन्फरन्स. सो मी मॅडम भिकाजी कामाबद्दल सांगत होतो. एक वेळा परत सांगून देतो मॅडम भिकाजी कामा यांच्याबद्दल. ठीक आहे, सो मॅडम भिकाजी कामा जे आहेत एक पारसी महिला आहे. ठीक आहे, एक पारसी स्त्री आहे. ठीक आहे, एका चांगल्या कम्युनिटीला बिलॉंग करायचे, म्हणजे एका चांगल्या परिवाराचे होते आणि यांचं लग्न जे आहे रुस्तम कामाशी झालं. रुस्तम कामा. सो मॅडम कामा आणि रुस्तम कामामध्ये थोडेसे वाद राहायचेच, कारण की रुस्तम कामा जे आहे ते मवाड विचारांचे होते आणि मॅडम भिकाजी कामा थोडे जहाल विचारांचे होते, क्रांतिकारी होते. ते क्रांतिकारी म्हणजेच जहाल विचारसरणी लक्षात ठेवा. त्यांच्यामध्ये म्हणजे पूर्णपणे नाही पण थोडेसे जहालांच्या विचारामुळेच प्रेरित झाले होते क्रांतिकारी. सो त्यांचे काही म्हणजे इश्यूज राहायचेच नेहमी. त्याच्यानंतर 1896ला पुण्याला प्लेग झाला होता. प्लेग. या प्लेगमध्ये यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यांनी लोकांची मदत केली होती मॅडम भिकाजी कामा. आणि म्हणून त्यांच्यानंतर काय झालं की त्यांना पण प्लेग झाला. त्यांना पण प्लेग झाल्यामुळे त्या प्लेगच्या ट्रीटमेंटसाठी ते लंडनला गेले. आता श्रीमंत घराचे असल्यामुळे आणि एक चांगल्या प्रतिष्ठित फॅमिलीला बिलॉंग करायचे, त्यांचे संबंध चांगले होते. दादाभाई नौरोजीच्या फॅमिलीशी त्यांचे संबंध होते. ते लंडनला गेले ट्रीटमेंटसाठी आणि लंडनला काही वर्ष राहिले. तिथे ते ठीक झाले, बरे झाले. आणि
लंडनपासून जेव्हा ते भारताला परत येणार होते तर जे ब्रिटिश सरकार आहे, तिथली जी इंग्लंडची सरकार आहे, त्यांनी म्हटलं की बा तुम्ही एका डॉक्युमेंटवर साईन करा की तुम्ही भारत गेल्यानंतर भारतामध्ये काही कुठल्याच प्रकारची क्रांतिकारी आंदोलनं आणि कुठल्याच प्रकारच्या स्वतंत्रता आंदोलनामध्ये तुम्ही सहभाग काही असणार नाही. पण भिकाजी कामा यांनी नाही म्हणून दिलं की नाही, मी अशा पद्धतीने कुठेच स्वाक्षरी करणार नाही. आणि मॅडम भिकाजी कामा जे आहेत ते इंग्लंडला तिथे राहिले आणि राहिल्यानंतर त्यांचा संपर्क आला श्यामजी कृष्ण वर्मासोबत. आणि श्यामजी कृष्ण वर्मासोबत संपर्क आल्यानंतर त्यांनी जे आहे त्यांनी जे आहे क्रांतिकारी आंदोलनामध्ये सहभाग घेणं सुरुवात केली. आणि मॅडम भिकाजी कामा जे आहे ते काही दिवस जे आहे इंडिया हाऊसला होते. त्यांनी इंडिया हाऊसला प्रशिक्षण घेतलं आणि मग ते जे आहे पॅरिसला गेले. आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे 1907ला पॅरिसला, ठीक आहे, पॅरिसला समाजवादी संघटनांचं एक कॉन्फरन्स झालं होतं. त्याला आपण म्हणतो सोशलिस्ट कॉन्फरन्स, ठीक आहे, सोशलिस्ट कॉन्फरन्स. या सोशलिस्ट कॉन्फरन्स जी पॅरिसला झाली होती त्याच्यामध्ये यांनी जे आहे यांनी भारताच्या स्वतंत्रतेचा जो झेंडा आहे तो फडकवला होता. तो जो झेंडा होता तो झेंडा यांनी फडकवला होता. आणि हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी स्वतंत्रताचा जो झेंडा होता तो फडकवला होता. यांच्या झेंड्यामध्ये काय लिहिलेलं होतं? वंदे मातरम. यांचे एक सहभागी आहेत, 2 सहभागी आहेत जे विचारले जातात. यांचे 2 सहभागी आहे एस.आर. राणा आणि मुशेर सिंग गोदरेज, ठीक आहे. एस.आर. राणा, ठीक आहे, एस.आर. राणा आणि मुंशेर सिंग गोदरेज हे यांचे 2 सहभागी आहेत, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांनी केल्या. आणि त्यांनीच जे आहे पॅरिसमध्ये पण जे आहे पॅरिसला, फ्रान्समध्ये पॅरिस इथे पॅरिस इंडिया सोसायटी संघटना पण त्यांनी स्थापित केली. पॅरिस इंडिया सोसायटीची पण त्यांनी स्थापना केली. पॅरिस इंडिया सोसायटी ही संघटना पण त्यांनी स्थापित केली पॅरिसला. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर दिस इज ऑल अबाउट मॅडम भिकाजी कामा, ठीक आहे. हे मॅडम भिकाजी कामाबद्दल आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. सो एनी डाऊट्स अबाउट मॅडम भिकाजी कामा? त्यांचे 2 न्यूजपेपर पण आहेत, ठीक आहे. एक न्यूजपेपरचं नाव आहे वंदे मातरम आणि मदन तलवार, ठीक आहे. वंदे मातरम, ठीक आहे, वंदे मातरम हे त्यांचा न्यूजपेपर आहे. मातरम हा त्यांचा वर्तमानपत्र आहे. आणि एक आहे मदन तलवार, मदन तलवार हे 2 त्यांचे न्यूजपेपर आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. न्यूजपेपर आहे, हे वर्तमानपत्र आहे त्यांची. आणि त्यांनी पॅरिस इंडिया सोसायटी स्थापित केली होती. पॅरिस तुम्हाला माहितीच आहे, फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे ना. आणि त्यांचे सहभागी कोण आहेत? एस.आर. राणा आणि मुंशेर सिंग गोदरेज हे लक्षात ठेवायचे आहे. सो दिस इज ऑल अबाउट मॅडम भिकाजी कामा, ठीक आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट जे क्वेश्चन विचारलं जातं यांच्यावर, भारतीय क्रांतीची माता आहे ही, ठीक आहे. भारतीय क्रांतीची माता, ठीक आहे. भारतीय क्रांतीची माता, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. भारतीय क्रांतीची, क्रांतिकारकांची भारतीय क्रांतीची माता, ठीक आहे, किंवा मदर ऑफ इंडियन रेव्होल्युशनरीज, ठीक आहे, असं पण लिहू शकतो आपण, मदर ऑफ इंडियन रेव्होल्युशनरीज, ठीक आहे. बऱ्याच वेळा काय होतं की कधी कधी क्वेश्चन आहे डायरेक्ट विचारलं जातं, मदर ऑफ इंडियन रेव्होल्युशनरीज कोणाला म्हटलं जातं? तर मदर ऑफ इंडियन रेव्होल्युशनरीज मॅडम भिकाजी कामा यांना म्हणतात. सो हे आहे मॅडम भिकाजी कामाबद्दल एक म्हणजे एक पूर्णपणे जे आहे मॅडम भिकाजी कामांना आपण पूर्ण पॉईंट जे आहे ते आपण कव्हर केलेले आहे. एनी डाऊट्स अबाउट मॅडम भिकाजी कामा? येस, डन, ठीक है. तो अपन आता विदाउट वेस्टिंग टाइम सामने चले जाएंगे, ठीक है. पुढे जाऊन पुढचा टॉपिक बघू. तो पुढचा जो टॉपिक आहे आपला तो आहे गदर संघटना, ठीक आहे. गदर आंदोलनाबद्दल बघूया आपण. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गदर आंदोलन किंवा गदर संघटना, ठीक आहे. सो ही जी संघटना आहे पंजाबी लोकांची ही क्रांतिकारी संघटना आहे. पंजाबी लोकांची ही क्रांतिकारी संघटना. परंतु यांच्यामध्ये या संघटनेमध्ये हिंदू व मुस्लिमांचा पण सहभाग होता. हिंदू व मुसलमानांचा पण सहभाग होता. मेजॉरिटी पंजाबी लोकांची संघटना होती. हिंदू व मुस्लिम धर्मातील लोकांचा पण सहभाग होता. या संघटनेची स्थापना जी आहे ती सॅन फ्रान्सिस्कोला झाली. सॅन फ्रान्सिस्को
सॅन फ्रान्सिस्को. कुठे आहे सॅन फ्रान्सिस्को? अमेरिकेला आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्कोला या संघटनेची स्थापना झाली. सो या संघटनेचे संस्थापक कोणाला म्हणू आपण? लाला हरदयाल. संस्थापक कोणाला म्हणूया? लाला हरदयाल. हरदयाल आणि सोहम सिंग बखना. काय नाव आहे? सोहम सिंग बखना यांनी या संघटनेची स्थापना केली. ठीक आहे, लाला हरदयाल आणि सोहम सिंग बखना. सो आता लाला हरदयाल खूप जास्त ब्रिलियंट व्यक्ती आहे. ठीक आहे, त्यांना ऑक्सफोर्डची स्कॉलरशिप भेटलेली आहे. ठीक आहे, ते इंडिया हाऊसचे सदस्य पण होते आणि मोठ्या प्रमाणात ते जे आहे खूप मोठे ब्रिलियंट व्यक्ती आहे लाला हरदयाल. लाला हरदयाल जे आहेत काही काळानंतर जे आहेत ते कॅनडाला पोहोचतात, USA ला पोहोचतात, अमेरिकेला पोहोचतात. तिथले जे मजदूर संघटना आहे, मजदूर संघटनांचं नेतृत्व करतात आणि मग कालांतराने जे आहे भारतीय पंजाबी लोकांची एक संघटना बनवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या संघटनेचं नाव म्हणजे गदर संघटना आहे. ठीक आहे, आणि हे गदर संघटना एक काही आंदोलन करते. ठीक आहे, त्यालाच आपण गदर आंदोलन म्हणतो. परंतु या संघटनेचं नाव जे आहे, गदर संघटना आहे ते, ठीक आहे, हे नाव जे आहे हे त्याचं रिअल नाव नाही आहे. त्याचं रिअल नाव थोडंसं डिफरंट आहे. त्याचं रिअल नाव बघूया आपण. त्याचं जे रिअल नाव आहे त्याचं नाव आहे पॅसिफिक कोस्ट हिंदुस्तान असोसिएशन. पॅसिफिक कोस्ट हिंदुस्तान असोसिएशन. पॅसिफिक कोस्ट हिंदुस्तान असोसिएशन हे या संघटनेचं खरं नाव आहे. लक्षात ठेवा, पॅसिफिक कोस्ट हिंदुस्तान असोसिएशन या संघटनेचे खरे नाव आहे पॅसिफिक कोस्ट हिंदुस्तान असोसिएशन. या संघटनेचं कालांतराने त्यांनी नाव गदर करून टाकलं. का बरं गदर केलं? कारण की त्यांनी एक वर्तमानपत्र चालवला ज्याचं नाव आहे गदर. ठीक आहे, त्यांनी एक वर्तमानपत्र चालवला त्याचं नाव होतं गदर. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मग या गदर मार्फत जे आहे या वर्तमानपत्र हे जे वर्तमानपत्र आहे गदर वर्तमानपत्र, या गदर वर्तमानपत्राद्वारे जे भारतामध्ये भारतीयांवर जे जुलम आहे, जे ब्रिटिशर्स करून राहिले आहे, त्याचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न या गदर संघटनेने आपल्या वर्तमानपत्राद्वारे जे आहे केला. हा वर्तमानपत्र काही सीमित नव्हता, फक्त एका भाषेत नव्हता. हा वर्तमानपत्र जवळपास 9 भाषांमध्ये होता. सो अनेक भाषांमध्ये. ठीक आहे, याचं जे ह्या वर्तमानपत्राचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते हाँगकाँगला झालं. हाँगकाँग, ठीक आहे, त्याच्यानंतर कॅनडा, ठीक आहे, त्याच्यानंतर USA, ठीक आहे, अमेरिकेमध्ये या वर्तमानपत्राला प्रसिद्धी भेटली. या व्यतिरिक्त सिंगापूर, त्रिनिदाद, ठीक आहे, फिलिपिन्स, फिलिपिन्स, ठीक आहे, फिलिपाईन्स, ठीक आहे, त्याच्यानंतर सिंगापूर, या सर्व ठिकाणी जे आहे हा वर्तमानपत्र प्रसिद्ध झाला. ठीक आहे, आणि या वर्तमानपत्राद्वारे जे आहे हे लोकांनी जे आहे आपले प्रॉब्लेम्स जे आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. बरं, ही संघटना आता पुढे काय आहे? या संघटनेचं पुढची दिशा काय आहे? 1914ला सगळ्यांना माहिती आहे. 1914ला काय झालं होतं? 1914ला प्रथम महायुद्ध जे वर्ल्ड वॉर 1 आहे, ठीक आहे, ते महायुद्ध चालू झालं होतं, वर्ल्ड वॉर 1. तर वर्ल्ड वॉर 1 मध्ये जे आहे वर्ल्ड वॉर 1, ठीक आहे, त्या वर्ल्ड वॉर 1 मध्ये जे आहे या संघटनेचे काही हजारो लोक भारतामध्ये आले होते. ठीक आहे, आणि भारतामध्ये येऊन भारतीय ब्रिटिशांसोबत युद्ध करण्याच्या याच्या विचारामध्ये होते. आणि असं प्लॅनिंग अशी होती की बघ काश्मीरमधून एंट्री मारायची आणि या पंजाबमध्ये जे आहे आक्रमण करायचे, अशी पूर्ण एक योजना बनवली होती. पण ही योजना जी आहे ती सक्सेसफुल नाही झाली, कारण की वर्ल्ड वॉर 1 मध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ब्रिटिश जे आहे ते जिंकले होते. तर अशा पद्धतीने ही गदर संघटना आहे. याबद्दल सर्व तुम्हाला पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. बरं, गदर संघटनेचे जे एडिटर होते, ठीक आहे, एडिटर म्हणजे संपादक जे होते, ते गदर न्यूजपेपरचे जे संपादक होते त्यांचं नाव होतं करतार सिंग. ठीक आहे, संपादक जे होते या वर्तमानपत्राचे त्यांचं नाव होतं, संपादकचे नाव जे आहे ते आहे करतार सिंग. हे नाव आहे करतार सिंग. ठीक आहे, यांना पण कालांतराने फाशी देण्यात आली होती, हे लक्षात ठेवा. हे त्या न्यूजपेपरचे संपादक होते. तर दिस इज ऑल अबाउट गदर संघटना. तर ही गदर संघटना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि सगळ्यांना माहीतच आहे की 2014ला 100 वर्ष पूर्ण झाले होते गदर संघटनेला. तर आपले जे त्यावेळेसचे प्रधानमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जे आहे गदर संघटनाबद्दल जे आहे म्हणजे खूप काही जे आहे केलं होतं. स्टॅम्प रिलीज केला होता. ठीक आहे, आणि ह्या सॅन फ्रान्सिस्कोला पण जे आहे तिथले तिथे जाऊन तिथे एक स्तंभ उभा केला होता वगैरे अनेक घटना घडली होती. तर हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे गदर संघटना. तर एनी डाऊट अबाउट गदर संघटनेमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लाला हरदयालला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याला तुम्हाला सोहम सिंग बखना यांना लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, संस्थापक विचारल्यास त्याचा एक ॲक्युरेट आन्सर जर विचारलास तर त्याचा आन्सर लाला हरदयाल असेल. ठीक आहे, हे सर्व पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे अबाउट गदर आंदोलन.
गदर शब्दाचा अर्थ काय आहे? हा एक पंजाबी शब्द आहे गदर, ठीक आहे. त्याचा अर्थ आता पंजाबी शब्दाचा अर्थ जो आहे तो आपल्याला काढावा लागेल, ठीक आहे. काही क्रांतिकारी शब्द आहे तो, मला असं वाटतं, कारण की गदर नावाचा सिनेमा पण येऊन गेलेला आहे, ठीक आहे. गदर म्हणजे विद्रोह, बघा, गदर म्हणजे विद्रोह, अमोल गुंडाने यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट, ठीक आहे, वर्ल्ड वॉर 1 आणि हे सर्व पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट जो तुम्हाला म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे तुम्हाला सांगायचा आहे, एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन्स आहेत आणि याच्यावर जो क्वेश्चन आलेला आहे तो मी तुम्हाला म्हणजे डिस्कस करेन. त्यांचं नाव आहे, काही बुकमध्ये पोर्टलँडमध्ये स्थापना केलेली आहे. हां, काही बुक्समध्ये असेल, पण त्याचं एक्झॅक्ट लोकेशन जे आहे ते सॅन फ्रान्सिस्कोचं आहे, ठीक आहे. सॅन फ्रान्सिस्कोची संघटना आहे. सो विष्णू, ठीक आहे, विष्णू गणेश पिंगळे, सर्वात इम्पॉर्टंट. येस, विष्णू गणेश पिंगळे हे जे आहे, हा क्वेश्चन रिपीट केलेला आयोगाने. विष्णू गणेश पिंगळे गदर संघटनेचे होते, मराठी व्यक्ती आहे, महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे. मेरठमध्ये बॉम्ब फोडणार होते, मेरठमध्ये बॉम्ब स्फोट करणार होते. कोणत्या वर्षी? 1915ला. त्यापूर्वीच जे आहे फितुरी झाली यांना, त्यांना पकडण्यात आलं, त्यांना जे आहे पकडण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्यांना फाशी देण्यात आली. सो गदर संघटनेशी संबंधित महाराष्ट्रीयन व्यक्ती, त्यांचं नाव होतं विष्णू गणेश पिंगळे. सो हे पण आयोगाने विचारलेलं आहे. सो इज दिस क्लिअर? क्लिअर आहे का? आता समोर जायचं का आपण? ठीक आहे. तो सर्वच पॉईंट्स मी मॅक्सिमम, बघा, कधीच आपलं काम मिनिमम नाही, आपण मॅक्सिमम पॉईंटच डिस्कस करतो जेव्हा पण आपण डिस्कस करतो, ठीक आहे. तर आपण सर्वच टॉपिक्स, आपण मॅक्सिमम गोष्टी क्लिअर करायचा प्रयत्न केलेला आहे. सो अजून याच्यामध्ये काही गोष्टी असतील, अजून काही सदस्य असेल, त्याचे नाव तुम्ही अजून शोधून लिहू शकता, ठीक आहे. ठीक आहे. सो आता पुढे जाऊया आपण. सो आता आपण पुढे जाऊन सीधा शेवटचं जे क्रांतिकारी संघटनांमधला शेवटचा जो प्रकरण आहे तो आहे कामगाठ मारू प्रकरण, ठीक आहे. कामगाठ मारू, तो कामगाठ मारूकडे जाऊया आपण, ठीक आहे. कामगाठ मारू प्रकरण. बरं, काय आहे कामगाठ मारू? कामगाठ मारू काय आहे? व्हॉट इज कामगाठ मारू? सांगा बरं आन्सर. कामगाठ मारू काय आहे? व्हेरी गुड. कामगाठ मारू एक जपानी जहाज आहे. कामगाठ मारू एक काय आहे? जॅपनीज शिप आहे. जॅपनीज जहाज, काय, एक जपानच्या लोकांची ही जहाज आहे, ठीक आहे. सो आता याच्याबद्दल, आता हे जपानची जहाज इथे काय करत आहे? सो 1910 नंतर मोठ्या प्रमाणात पंजाबी लोक जे आहेत मोठ्या प्रमाणात जात होते. कुठे? कॅनडाला. कुठे जात होते? कॅनडाला जाऊन तिथे नोकरी वगैरे शोधत होते. तिथे त्यांना नोकऱ्या वगैरे भेटत होत्या आणि ते कॅनडाला जात होते. मोठ्या प्रमाणात इथून पंजाबी लोक कॅनडाला गेले. सो कॅनडाच्या सरकारला जेव्हा समजायला आलं की आता यांची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि बरेचसे पंजाबी भारताकडे येऊन राहिले आहेत, म्हणून कॅनडाच्या सरकारने थोडं यांच्यावर थांब लावण्याचा प्रयत्न केला. कॅनडाची जी सरकार होती त्यांनी पंजाबी लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी विविध कायदे त्यांनी आणले, ठीक आहे. एक पॉईंट असा होता, कॅनडाच्या सरकारने असं ठरवलं की आपण काही पॉईंट्स ठेवू, त्याच्या अंतर्गतच आपण यांना येऊ, ठीक आहे. तर पहिला पॉईंट असा होता की ज्या भारतीय व्यक्तीजवळ $200 आहेत, $200 म्हणजे आजच्या डेटमध्ये किती होऊन जातील? समजा $70 असेल तर 70 × 14,000 रुपये ज्याच्याजवळ असेल तर तोच जो आहे तो कॅनडाला येऊ शकेल. दुसरा पॉईंट, जो जहाज भारतातून येईल तो जहाज पूर्ण प्रवास, डायरेक्ट प्रवास कॅनडाला करेल. तर कॅनडाला जाताना मध्ये जे आहे तुम्हाला हाँगकाँग लागतं, ठीक आहे, मध्ये हाँगकाँग वगैरे लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला मध्ये जे आहे
हाँगकाँग व्यतिरिक्त तुम्हाला सिंगापूर लागतं, मलेशिया लागतं. तर इथे तुमचा जहाज कुठेच थांबणार नाही. तुमचा जहाज डायरेक्टली कॅनडाला आला पाहिजे भारतातून. तर यालाच एक कायदा म्हटला होता. त्याला मी कायद्याचं नाव तुम्हाला सांगतो. त्याचं नाव आहे डायरेक्ट पासेज ऍक्ट. मला कंटिन्युअस पासेज ऍक्ट. येस, कंटिन्युअस पासेज ऍक्ट. कंटिन्युअस पासेज ऍक्ट ठरवला होता. कंटिन्युअस पासेज ऍक्ट हा कनाडा गवर्नमेंट ने ठरवला होता कि आना है तो कंटिन्यू आना है, आप कहीं रुकेंगे नहीं. ठीक है. और आपकी जो शिप है, आपका जो जहाज है वो भारत से निकलेगा और तुमच्या जहाजाचे जे आहे पूर्ण तिकीट्स जे आहेत ते बुक झाले पाहिजे भारतामध्ये. तिकीट्स जे आहेत ते तुम्हाला पहिल्यापासूनच भारतातून विकत घ्यायचे आहेत. तर हे सर्व जे आहे हे सर्व पॉइंट्स त्यांनी कॅनडाच्या गव्हर्नमेंटनी लादले पंजाबी लोकांना. सो एक्झॅक्टली हे कॅनडामध्ये कोणाचं गव्हर्नमेंट आहे तर कॅनडामध्ये पण त्यावेळेस इंग्रजांचं सरकार आहे. लक्षात ठेवा, कॅनडामध्ये पण त्यावेळेस इंग्रजांचं सरकार आहे. इंग्रजच तिथे वास्तव्य करून राहिले. इंग्रजांचंच तिथे त्यांचीच भूमी आहे कॅनडामध्ये. ठीक आहे. सो हे सर्व पॉइंट्स त्यांनी लादून ठेवले होते भारतीयांना. आता याच्यापैकी एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे गुरदीत सिंग. बाबा गुरदीत सिंग. काय नाव आहे? बाबा गुरदीत सिंग. बाबा गुरदीत सिंग. गुरदीत सिंग या व्यक्तीने ठरवलं की अच्छा बाबा, तुम्ही एवढे सगळे जे आहे एवढे सगळे आमच्यावर प्रोव्हिजन्स लादलेले आहेत. हा थोडा श्रीमंत व्यक्ती होता, हा एक सरदार होता. याने ठरवलं की नाही, आता आपण एक जहाज घेऊ. पण जापानीजचं जहाज त्यांनी बुक केला. त्या जहाजाचं नाव होतं कामागाटमा. तर तो जापानी जहाज त्यांनी जो आहे किरायावर घेतला, रेंटवर घेतला आणि जे आहे तो जहाज घेऊन तो जो आहे निघाला. त्या जहाजामध्ये एकंदरीत 300 किती लोक होते? 374 लोक होते. आय गेस. येस, 376 होते. सॉरी, 376 लोक होते. 376 लोकांना घेऊन तो निघाला. 376 सदस्य होते. मॅक्सिमम सदस्य शीख होते. ठीक आहे. शीख होते, काही प्रमाणात मुस्लिम पण होते सदस्य. ठीक आहे. आणि काही सदस्य जे आहे ते हिंदू पण होते. काय आय गेस हिंदू 12 सदस्य होते. सिखांची संख्या जास्त होती. ठीक आहे. सिखांची जी संख्या आहे आय थिंक जास्त आहे. ठीक आहे. तर हा जो आहे हा जहाज निघाला. ठीक आहे. ठीक आहे. सो जो हा जो जहाज आहे हा निघाला. ठीक आहे. हा निघाला आणि हा कॅनडाकडे गेला आणि कॅनडाला हा जहाज पोहोचला. तर जिथे ज्या बंदरगावावर हा कॅनडाच्या मध्ये जहाज पोहोचला त्या ठिकाणाचं नाव आहे व्हॅन्क्युअर. व्हॅन्क्युअर नाव आहे. व्हॅन्क्युअर नावाच्या बंदरगावावर हा जहाज पोहोचला आणि हा जहाज तिथे पोहोचल्याबरोबर तिथले लोक जेव्हा उतरून कॅनडामध्ये यायचे परवानगीला होते तर कॅनडाच्या लोकांनी या लोकांना थांबवलं. कॅनडाच्या शासनाने या लोकांना थांबवलं. जवळपास फक्त 24 लोकांना एंट्री घेतली. ओनली 24. म्हणजे 376 लोकांपैकी 376 लोक ते प्रवास करत होते त्या जहाजामध्ये. त्याच्यापैकी 24 लोकांना एंट्री भेटली आणि बाकीच्या लोकांवर जे आहे ते जे आहे बाकीचे लोक 2 महिने त्या व्हॅन्क्युअरच्या बंदरगावावर थांबले. बिचारे 2 months तिथे थांबले आणि त्यांच्यावर जे आहे तिथले जे भारतीय लोक होते, भारतीय कॅनेडियन लोक होते, भारतीय लोकांनी जे आहे केसेस केले होते कोर्टामध्ये. ठीक आहे. भारतीय जी कम्युनिटी होती ती कॅनडाची, त्यांनी केस केलं होतं की बा आमच्या या जहाजाला येऊन नाही दिलं वगैरे. शेवटी काय की भारतीय असल्यामुळे केस तर हारण्याचाच डाऊटच होता, म्हणजे की हारणारच. तो केस जे आहे तो केस निकाल लागला नाही आणि 2 महिन्यानंतर हा जहाज व्हॅन्क्युअर नंतर परतला. व्हॅन्क्युअर पासून परतला. कुठे परतला? कलकत्ताकडे या जहाजाला पाठवण्यात आलं. कलकत्ताकडे या जहाजाला परत पाठवण्यात आलं. तर 24 लोकांनाच तिथे एंट्री भेटली आणि बाकीचे सगळे 352 लोक एक प्रकारे आपण म्हणू शकतो 352 लोकांना जे आहे कलकत्ताला वापस पाठवलं. पहिलेच एक तर जर्नी करून आले होते कॅनडाला. एवढी मोठी जर्नी जी आहे, समुद्राची जर्नी मोठी असते. सो आणि परत त्यांना पाठवण्यात आले. बिचारे प्रवास करत करत ते कलकत्ताला परत आले. तर जेव्हा ते कलकत्ताला परत येत होते तर कलकत्त्याला येण्याच्या पहिलेच एक जे आहे ब्रिटिशांची एक बोट तिथे पोहोचते आणि ती बोट म्हणते की बा तुम्हाला कलकत्ताला नाही जायचं आहे, तुम्हाला बजबजला जायचं आहे. बजबज. तो कलकत्त्याजवळच एक बंदरगाव आहे बजबज. ठीक आहे. बजबज. सो बजबजला हे त्यांना घेऊन जातात आणि बजबजला जे आहे, बजबज कलकत्ताजवळ आहे, बजबज बंदरगावावर ते घेऊन जातात त्यांना त्या जहाजाला. आणि तिथे जेव्हा हे पंजाबी लोक उतरतात, हे सगळे लोक जेव्हा उतरल्यानंतर त्यांना म्हटलं जातं की तुम्हाला जे आहे वापस आता तुमच्या गावाला जायचं आहे. तुमचं वापस गाव कोणतं आहे? पंजाबला जायचं आहे तुम्हाला. पंजाबला तुम्हाला वापस जायचं आहे. परंतु तिथले जे शीख लोक होते त्यांना पंजाबला जायचं नव्हतं. त्यांना कलकत्त्यालाच कुठेतरी नोकरी शोधायची होती आणि तिथेच त्यांना राहायचं होतं. ते नोकरीच्या तलाशालाच पंजाबमधून निघाले होते. सो पंजाबला तो परत त्यांना पाठवण्याचा म्हणजे पूर्ण प्रोसेसमध्ये जसे हे लोक जहाजातून उतरतात तसे हे पळायला लागतात
आणि पडायला जेव्हा लागतात तेव्हा इंग्रजांनी जे आहे, इंग्रजांची जी पोलीस आहे त्यांनी जे आहे बंदुकांनी गोळ्या चालवल्या आणि याच्यामध्ये जवळपास 20 लोकांची हत्या झालेली आहे. 20 लोकांची याच्यामध्ये हत्या झालेली आहे. आणि हे सर्व जे प्रकरण आहे यालाच कामगाट मारू प्रकरण म्हणतात. सो कामगाट मारू प्रकरण बद्दल काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. येस, आवाज येतो आहे सगळ्यांना? हॅलो, कामगाट मारू प्रकरण. ओके, सो कामगाट मारू प्रकरण मध्ये कॅनडाचे प्रधानमंत्री 2008 ला भारतात आले होते. त्यांचं नाव होतं स्टीफन हार्पर. स्टीफन हार्पर 2008 ला कॅनडाचे प्राईम मिनिस्टर जे आहेत, कॅनडाचे प्रधानमंत्री, ठीक आहे, कॅनडाचे प्रधानमंत्री होते स्टीफन हार्पर. स्टीफन हार्परनी जे आहे माफी मागितली होती, ठीक आहे, जे आहे माफी मागितली होती की ही जी प्रक्रिया घडली ही आमच्या देशामध्ये जे हा एक दाग आहे आणि हा नेहमीच आमच्या देशावर हा दाग राहणार. कॅनडा तुम्हाला माहितच आहे, आज कॅनडामध्ये शिखांचा खूप मोठा म्हणजे एक इन्फ्लुएन्शियल कम्युनिटी आहे तिथे, खूप एक इन्फ्लुएन्शियल कम्युनिटी आहे आणि त्यांचा मोठा सहभाग आहे आणि तिथला होम मिनिस्टर पण मला वाटते तो एक सरदारच आहे, ठीक आहे. सो हे सर्व पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे अबाउट कामगाट मारू प्रकरण. चलो आगे बढ़ेंगे. एनी डाउट्स अबाउट कामगाट मारू? सो कामगाट मारू प्रकरण आपण बघितलं तर मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही घटनाक्रम लक्षात ठेवा, तुम्हाला जास्त फायदा होईल. घटनाक्रमानुसार तुम्ही जर गोष्टींना लक्षात ठेवता तर तुम्हाला जे आहे गोष्टी लक्षात ठेवतात. सो कसा लक्षात ठेवायचा आपण आता घटनाक्रम काय म्हणतात आहे जरा आपण बघूया, ठीक आहे. सो एक घटनाक्रम तुम्हाला मी सांगतो जेणेकरून तुम्हाला शॉर्टकट गोष्टी लक्षात राहतील, ठीक आहे. सो काय करायचं आहे मित्रांनो, सर्वात पहिले जे आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 1911 ला कोण आलेला आहे? जॉर्ज पंचम जॉर्ज आलेला आहे. 1912 ला काय लक्षात ठेवाल तुम्ही? दिल्ली कट लक्षात ठेवाल तुम्ही, दिल्ली कट. 1913 ला काय लक्षात ठेवाल? ठीक आहे, 1913 ला तुम्ही गदर लक्षात ठेवाल, गदर. 1914 ला काय लक्षात ठेवाल? कामगाट मारू प्रकरण लक्षात ठेवाल. 1915 ला काय लक्षात ठेवाल? माहितीच आहे सगळ्यांना, 1915 गांधीजींचं आगमन लक्षात ठेवा, ठीक आहे. 1916 ला काय लक्षात ठेवाल? 1916 ला लखनौ करार लक्षात ठेवाल, लखनौ काय, होम रूल चळवळ लक्षात ठेवा. हे घटनाक्रम आहे. ही घटनाक्रम तुम्ही लक्षात ठेवली ना तर बस तुम्हाला भरपूर फायदा होत राहतो. मग तुम्हाला ते लक्षातच राहतं की याच्यानंतर हे आहे, याच्यानंतर हे आहे, ठीक आहे. सो आपण आता पुढचा आपला टॉपिककडे जाऊया, ठीक आहे. पुढचा जो आपला टॉपिक आहे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, होम रूल चळवळकडे चाललो आहे. पुढचा जो टॉपिक आहे आपला तो आहे होम रूल चळवळ. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. होम रूल चळवळ. होम रूल लीग लिहिलेला आहे काही ठिकाणी, काही ठिकाणी होम रूल चळवळ, काही ठिकाणी होम रूल मुवमेंट लिहिलेला आहे. सर्व आहे एकच, होम रूल. आयर्लंड या देशामध्ये ॲनी बेझंट यांनी आधीच एक आंदोलन केलं होतं, त्याचंच नाव आहे होम रूल आंदोलन. आयर्लंडमध्ये ॲनी बेझंटनी एक आंदोलन केलं होतं. ॲनी बेझंट, ठीक आहे, थिओसॉफिकल सोसायटीची ॲनी बेझंट, त्यांनी ऑलरेडी एक आंदोलन केलं होतं. सो होम रूल मुवमेंट जी आहे याचा अर्थ काय जरा समजून घ्या. होम म्हणजे काय? घर. आणि रूल म्हणजे राज्य. घरचे लोक राज्य करतील. स्वशासन एका शब्दामध्ये म्हणायचं आहे तर, ठीक आहे, एक स्वशासन ज्याला आपण म्हणू शकतो, ठीक आहे. तर घरच्या लोकांचं राज्य म्हणजेच होम रूल, ठीक आहे. आणि हे होम रूल आंदोलन करण्याचं जे आहे ॲनी बेझंट यांनी ठरवलं होतं. ॲनी बेझंट या न्यूजपेपर आहे, त्या न्यूजपेपरचं नाव आहे कॉमनवेल्थ मध्ये, ठीक आहे, त्यांनी लिहिलं होतं की मी लवकरच एक आंदोलन करेन, त्याला होम रूल आंदोलन म्हटलं जातं. सो होम रूल आंदोलनामध्ये जे आहे इंटरेस्ट ज्या व्यक्तीने दाखवला, ज्या काँग्रेसच्या व्यक्तीने ज्या इंटरेस्ट दाखवला त्यांचं नाव होतं लोकमान्य टिळक. टिळकांना जेलमधून टिळक सुटले होते आणि मंडालयाच्या जेलमधून ते सुटले होते, जिथे त्यांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला, तिथून ते सुटले. आणि तिथून ते सुटल्यानंतर त्यांनी विचार केला की चला आता काँग्रेसमध्ये परतायचं, आपण काँग्रेसमध्ये परत यायचं.
आणि काँग्रेसमध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच आहे 1915ला दोन मोठे नेते यांची डेथ झालेली आहे. एक व्यक्ती आहे फिरोज शाह मेहता यांची डेथ झालेली आहे, ठीक आहे. आणि दुसरे जे नेते आहे ते आहे गोपालकृष्ण गोखले. या दोघांची डेथ झालेली आहे आणि हे दोघंही कट्टर विरोधी होते. कोणाचे कट्टर विरोधी होते? जहालांचे हे कट्टर विरोधी होते आणि यांची डेथ झालेली आहे. आता काही असा खूप मोठा आपल्याला प्रॉब्लेम नाही जाणार म्हणून टिळकांनी जे आहे विचार केला की ठीक आहे, मी पण या आंदोलनामध्ये सहभाग घेईन. पण मवाडवादी जे नेते होते त्यांना टिळकांसोबत कार्य करायचंच नव्हतं. ते नेहमीच त्यांना दूर ठेवायचा प्रयत्न करायचे. अनेक मवाडवादी नेते जे होते, ठीक आहे, त्यांना दूरच ठेवायचं होतं. म्हणून टिळकांचं जे आंदोलन आहे ते वेगळं आहे, ठीक आहे. म्हणजे होम रूल आंदोलन जे झाले ते जे आहे एका बॅनरखालीच झाले, पण दोन वेगवेगळे आंदोलन. टिळकांचं होम रूल आंदोलन आणि ॲनी बेसेंटचं होम रूल आंदोलन, ठीक आहे. ॲनी बेसेंटचं होम रूल आंदोलन वेगळं आहे. ॲनी बेसेंट, ठीक आहे, यांचं वेगळं आहे आणि त्यांचं वेगळं आहे. तर एक एक करून आपण बघूया, ठीक आहे. सो इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? येस, व्हेरी नाईस. चलो, तो ॲनी बेसेंट आणि टिळकांचं. तर टिळकांनी जे आहे एप्रिल 1916ला लॉन्च केलेलं आहे आंदोलन जे आहे. त्यांचं आंदोलन जे आहे एप्रिल 1916 त्यांनी हे आंदोलन लॉन्च केलं. तर त्यांनी हे आंदोलन कुठून लॉन्च केलं? तर ठिकाण आहे पुणेपासून यांनी ते आंदोलन सुरू केलं. पुणेपासून आंदोलन सुरू, ठीक आहे. पुणे या ठिकाणापासून आंदोलन सुरू केलं, ठीक आहे. मग टिळकांनी जे आहे एप्रिल 1916 पासून पुण्याला तर त्यांच्याजवळ कोणते कोणते क्षेत्र होते? त्यांच्याजवळ बॉम्बे प्रांत होता. त्यांच्याजवळ त्यांचं जे क्षेत्र होतं, त्यांचं जे आंदोलनाचं क्षेत्र होतं ते होतं बॉम्बे, ठीक आहे. बॉम्बे क्षेत्र आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांच्याजवळ मध्य प्रांत दिलेला आहे. मध्य प्रांत म्हणजे आपला नागपूरचा प्रांत, मध्य प्रांत थोडासा मध्य प्रदेशला लागून, ठीक आहे. मध्य प्रांत बेरार प्रांत पण त्यांच्याकडे होता आणि कर्नाटक पण त्यांच्याकडे होता. सो कर्नाटक पण त्यांच्याकडे होता. हे काही क्षेत्र आहे त्यांचे, ठीक आहे. आणि त्यांचं जे आंदोलन होतं ते या क्षेत्रांपर्यंत सीमित होतं, ठीक आहे. आणि त्यांचं जे आंदोलन आहे त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांची दोन वर्तमानपत्र पण त्यांनी वापर केला. दोन वर्तमानपत्रांचा वापर केला. त्यांचे दोन वर्तमानपत्र लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. वर्तमानपत्र त्यांचे दोन कोणते आहेत? त्यांचे केसरी आणि मराठा ह्या वर्तमानपत्रांचा त्यांनी वापर केलेला आहे, ठीक आहे. आणि या होम रूल आंदोलनाच्या वेळेतच त्यांनी बेळगाव या ठिकाणी, बेळगाव सगळ्यांना माहीतच आहे, बेळगाव सध्या स्थितीला कर्नाटकला आहे आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला वादाचं क्षेत्र आहे बेळगावला त्यांनी जे आहे आपलं जे आहे प्रसिद्ध जे आहे शब्द त्यांनी उच्चारले होते ना, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो मी मिळवणार. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो मी मिळवणारच. याच आंदोलनाच्या वेळेस त्यांनी बेळगावमध्ये हे जे आहे शब्द जे आहे काढले होते आणि हा आंदोलन त्यांचा खूप प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात जे आहे म्हणजे एक तरीकेचं मी तुम्हाला जर सांगू इच्छितो तर ॲनी बेझंटपेक्षा जास्त प्रचार जो झाला तो टिळकांना भेटला. टिळकांच्या होम रूल चळवळीमध्ये जास्त लोक सहभागी होते. हे सगळं काही आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. बेरार प्रांत पण आहे. येस, बेरार प्रांत तुम्ही शोधा, मॅपमध्ये तुम्हाला दिसेल 1916चा जो आहे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेलच, ठीक आहे. सो हे सर्व पॉईंट्स तुम्हाला टिळकांच्या आंदोलनाबद्दल लक्षात ठेवायचे आहे. सो आता पुढचा ॲनी बेझंटचं बघूया आपण, ठीक आहे. हे सर्व पॉईंट्स एकदम इझी पॉईंट्स आहेत. मराठा इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे, ठीक आहे, ठीक आहे. असं खूप हे नाही आहे. केसरी जे आहे हे मराठीमध्ये आहे. हे सर्व पॉईंट्स जे आहे तुम्ही ते समाजसुधारक वगैरे वाचता त्याच्यामध्ये तुम्हाला दिसायलाच पडतो. सो आपण ॲनी बेझंटकडे जाऊया. ॲनी बेझंटचं जे आंदोलन आहे ते चालू झालेलं आहे, ठीक आहे, ऑगस्ट 1916 पासून, ठीक आहे. ऑगस्ट 1916 पासून, ठीक आहे. यांचं जे क्षेत्र आहे यांनी जे ठिकाण इथून यांनी चालू केलं, ठीक आहे, यांनी पुण्यातून चालू केलं. यांनी जे आहे यांनी अड्यारपासून चालू केलं. अड्यार कुठे आहे सगळ्यांना माहितीच आहे, मद्रास जवळ आहे अड्यार. तर यांच्याजवळ कोणतं क्षेत्र होतं? यांच्याजवळ जे क्षेत्र होतं ते पूर्ण क्षेत्र होतं, ठीक आहे. यांचं जे क्षेत्र होतं हे क्षेत्र सोडून, ठीक आहे, हे क्षेत्र सोडून पूर्ण भारत, ठीक आहे, पूर्ण भारत जे आहे ते यांच्याजवळ पूर्ण भारत, ठीक आहे. टिळकांचं क्षेत्र सोडून पूर्ण भारत, ठीक आहे. टिळकांचं क्षेत्र सोडून परत सांगतो, टिळकांचं क्षेत्र सोडून पूर्ण भारत ॲनी बेझंटकडे होतं. ॲनी बेझंटनी सुरुवात कुठून केली? अड्यार मद्रासपासून केली त्यांनी, ठीक आहे. आणि ॲनी बेझंटनी इथे दोन वर्तमानपत्रांचा वापर केला. कॉमन व्हील आहे त्यांचं वर्तमानपत्र आणि त्यांचं आहे न्यू इंडिया, ठीक आहे. आय गेस इट इज येस, कॉमन व्हील आणि न्यू इंडिया, ॲब्सोल्युटली करेक्ट. कॉमन व्हील आणि न्यू इंडिया इथून त्यांनी हे गोष्टी जे आहेत ते सुरू केली. कॉमन व्हील आणि न्यू इंडिया हे त्यांचे दोन वर्तमानपत्र आहेत, ठीक आहे, ज्याच्याद्वारे हे आंदोलन त्यांनी स्टार्ट केलं. आता इथे दोन नावं खूप इम्पॉर्टंट आहे राज्यसेवेच्या दृष्टिकोनाने, UPSC प्रिलिम्सच्या दृष्टिकोनाने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे.
सर यांना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की यांनी ज्या कॉमनवेल्थ न्यू इंडियाद्वारे यांनी ज्या प्रचार प्रसार केला, यांच्यासोबत 2 व्यक्ती आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. एक व्यक्तीचं नाव आहे जॉर्ज अरुंडले, यांच्यासोबत सहभागी जे झालेले आहेत त्यांचं नाव आहे जॉर्ज अरुंडले. आणि दुसरे जे व्यक्ती आहे जॉर्ज, इथपर्यंत बोर्ड क्लिअर होत आहे का? बघा, कव्हर होत आहे का बोर्ड? नाही होत आहे बोर्ड. ठीक आहे. सो नाही, ते सगळं तुम्ही समाज सुधारकामध्ये वाचू शकता. ते मराठीत कोणत्या लँग्वेजमध्ये आहे, हे लँग्वेजमध्ये कोणतं आहे. परत सांगतो, छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देता, कन्सेप्टकडे जास्त लक्ष द्या, फोकस करा. छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही वाचता पुस्तकं वाचता कव्हर होऊन जातात. ठीक आहे. पहिले कन्सेप्ट फोकस खूप इम्पॉर्टंट आहे. सो लेट अस अंडरस्टँड. यांच्यासोबत 2 व्यक्ती आहेत. एकाचं नाव आहे जॉर्ज अरुंडले. ठीक आहे. आणि दुसरे आहेत, त्यांचं नाव आहे जॉर्ज अरुंडले, व्हीपी वाडिया. ठीक आहे. व्हीपी वाडिया हे पण आहेत त्यांच्यासोबत. ठीक आहे. सो जॉर्ज अरुंडले, व्हीपी वाडिया आहेत. आणि मला जिथपर्यंत माहिती आहे अजून एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे पी रामास्वामी अय्यर. ठीक आहे. प्लीज पोलीस भरती पॅटर्न आणि PSI STI पॅटर्न सोडून टाका, राज्यसेवा पॅटर्नकडे फोकस करा, जास्त तुम्हाला चांगला तुमचा स्कोर येईल GS मध्ये. ठीक आहे. रामास्वामी अय्यर. ठीक आहे. रामास्वामी अय्यर जे आहे, हे 3 व्यक्तींचे नाव खूप प्रसिद्ध आहेत. व्हीपी वाडिया, रामास्वामी अय्यर, ठीक आहे, आणि जॉर्ज अरुंडले. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जे तुमचे जे हे आहेत, काय नाव आहे त्यांचं, जॉर्ज अरुंडले. ठीक आहे. जॉर्ज अरुंडले जे आहेत हे सचिव आहेत. ठीक आहे. हे सचिव आहेत या पूर्ण या होम रूल मुवमेंटचे हे सचिव आहेत. आणि अध्यक्ष कोण आहेत, हे म्हणजे कोण कार्य करून आले, बेसिक कार्य कोण करून आले, ॲनी बेझंट आहे. ठीक आहे. तर सचिव पदावर जे आहेत अरुंडले आहेत. ठीक आहे. आणि हे सर्व जे आहे आंदोलन चालून राहिलं आहे कोणाच्या अंडरमध्ये, ॲनी बेझंटच्या अंडरमध्ये. मग पुढे काय होत आहे? आंदोलन तर यांचंही चालू आहे, यांचंही चालू आहे. मग पुढे काय आहे? पुढे हे आहे की ॲनी बेझंट जेव्हा हे आंदोलन चालू करते, तिला खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी प्राप्त होते. आणि 1917ला 1917ला ॲनी बेझंटला अटक करण्यात येते. 1917ला त्यांना अटक करण्यात येते. त्यांच्यावर जे आहे कायदा जे आहे त्यांच्यावर टाकण्यात येतो. त्या कायद्याचं नाव आहे जे आहे त्यांचं नाव आहे आय थिंक डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्टच्या अंतर्गत जे आहे डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्टच्या अंतर्गत त्यांना अरेस्ट करण्यात येते. हा जो कायदा आहे या कायद्याच्या अंतर्गत म्हणजे भारत सरकारच्या डिफेन्ससाठी, म्हणजे भारत सरकार जे आहे भारत सरकारच्या विरोधात हे जे आहे आंदोलन करून राहिले आणि अजून मोठी घटना होऊ शकते या आंदोलनामुळे. ठीक आहे. असा तो ॲक्ट होता. आणि या मोठ्या घटनामुळे काहीतरी मोठं घटना होऊ शकते ज्याच्यामुळे लोकांचं खूप नुकसान होऊ शकते. ह्या सगळ्या ॲक्ट जे आहे त्यांच्यावर लावण्यात आले, डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट, आणि त्यांना ॲनी बेझंटला जे आहे अटक करण्यात आली. सो इट वॉज व्हेरी हॅरासिंग की एका लेडीज जी शांतपणे आंदोलन करून राहिली आहे त्यांना अटक करण्यात आलं. आणि जेव्हा त्यांना अटक करण्यात आलं तेव्हा एक व्यक्ती आहे ज्यांनी जी आहे सरची उपाधी परत केली. ठीक आहे. कोण आहेत ते व्यक्ती, कोण सांगू शकतो मला? ठीक आहे. तुमच्यापैकी कोण सांगेल मला ज्यांनी सरची उपाधी परत केली? येस, कोण आहेत जे व्यक्ती त्यांनी? आपण सध्या ॲनी बेझंटवर फोकस करतो आहे, टिळकांकडे आपण नंतर जाऊया. तो पहिले ॲनी बेझंटकडे बघूया. सर सुब्रमण्यम अय्यर नावाचे व्यक्ती आहे. सर सुब्रमण्यम अय्यर यांनी जे आहे यांनी सरची उपाधी परत केली. ठीक आहे. जेव्हा ॲनी बेझंटला अटक करण्यात आलं त्यावेळेस, पण होम रूल चळवळची जेव्हा आपण गोष्ट करतो तर त्यावेळेस आपल्याला सर्वात मोठं नाव जेव्हा होम रूल चळवळीमध्ये दिसलं पाहिजे ते ॲनी बेझंटचं आहे. ॲनी बेझंटची प्रसिद्धी इथून वाढलेली आहे. टिळक तर आधीच आहेत इतिहासामध्ये टिळक आधीच तुम्हाला कुठे ना कुठे ते हिरोईक रोलमध्ये दिसून राहिले आहे. ठीक आहे. तर जेव्हा आपण वेन वी टॉक अबाउट होम रूलमध्ये मोठा रोल ज्या लीडरनी प्ले केला तो ॲनी बेझंट आहे. सो सर सुब्रमण्यम अय्यर यांनी आपली सरची उपाधी वेगळी केली. आणि सर्वात इम्पॉर्टंट, ठीक आहे, तुम्हाला माहितीच आहे महायुद्ध एक चालू आहे या काळामध्ये, वर्ल्ड वॉर 1 सुरू आहे. आणि अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत त्यांचं नाव आहे सर विड्रो विल्सन यांचं नाव आहे. तर विड्रो विल्सन जे आहेत, सर विड्रो विल्सन यांनी सरकारशी गुजारिश केली होती की तुम्ही ॲनी बेझंटला पकडलं कसं. म्हणजे अमेरिकेचा राष्ट्रपती विचारतो आहे ब्रिटिश सरकारला भारतामध्ये की तुम्ही या स्त्रीला कसं काय अटक केलेलं आहे, याला तुरंत तुम्ही सोडा. सो हे जे आहे विड्रो विल्सन, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विड्रो विल्सननी जे आहे ब्रिटिश सरकारला सांगितलं होतं की बा तुम्ही यांना रिलीज करा. ठीक आहे. हे सर्व काही घडलं, हे सगळं काही ॲनी बेझंटशी. आता टिळकांकडे येऊया. तर टिळकांसोबत काय आहे? टिळकांसोबत जे आहे टिळकांचे न्यूजपेपर्स आहेत आणि टिळकांसोबत जे आहे त्यांचे पॅम्पलेट्सचं वाटपचं जे स्थिती आहे ते त्यांनी पॅम्पलेट वगैरे वाटले वगैरे. तर हे सगळं टिळकांची होम रूल चळवळ आहे. टिळकांच्या होम रूल चळवळमध्ये जे आहे काँग्रेसचे नेते सहभागी नव्हते,
परत सांगतोय, मवाडवाद्यांचं जे वर्चस्व होतं ते आधीपासूनच होतं आणि मवाडवादी जे आहेत नेते ते यांच्यासोबत जे आहे सहभागी नाही झाले. वेराज मोतीलाल नेहरू जे होते वगैरे वगैरे हे यांच्याशी दूरच राहिले. ठीक आहे. आणि यांनी जे आहे आंदोलन पसरवण्याचा प्रयत्न केला आणि यांचं जे क्षेत्र हे अच्छा, यांचं आंदोलन संपलं का? यांचं आंदोलन नाही संपलं, यांचं आंदोलन चालूच राहिलं. परंतु यांचं आंदोलन संपलं. यांचं आंदोलन कधी संपलं? खूप इम्पॉर्टंट. ॲनी बेझंट आपलं जे आंदोलन आहे ते संपवतात. ॲनी बेझंट आपलं जे आंदोलन आहे ते संपवतात. ठीक आहे. एक बोर्ड कव्हर होत आहे का इथपर्यंत? जस्ट अ मिनिट. ॲनी बेझंट जे आहे, ठीक आहे, एक मिनिट. ॲनी बेझंट आपलं आंदोलन कधी संपवतात? ॲनी बेझंट आपलं आंदोलन संपवतात ज्या वेळेस 1917चं डिक्लेरेशन आहे. 1917चं डिक्लेरेशन, 1917ची घोषणा. 1917ची घोषणा काय आहे? 1917ची घोषणा आहे मॉन्टेग्यू घोषणा म्हणतात. ठीक आहे. मॉन्टेग्यूची घोषणा 1917. ठीक आहे. 1917ची मॉन्टेग्यू घोषणा. सो व्हॉट इज मॉन्टेग्यू घोषणा? मॉन्टेग्यू हा कोण आहे? मॉन्टेग्यू, अरे हा तोच आहे चेम्सफोर्ड. मॉन्टेग्यू चेम्सफोर्डवाला. मॉन्टेग्यू चेम्सफोर्डवाला आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा सगळ्यांना माहिती आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919चा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये मॉन्टेग्यू कोण आहे? मॉन्टेग्यू भारत मंत्री आहे. भारत मंत्री आहे. 1900 हा भारत मंत्री आहे आणि चेम्सफोर्ड कोण आहे? हा व्हाईसरॉय आहे. हा व्हाईसरॉय आहे. तर हा जो मॉन्टेग्यू आहे हा 1917ला एक डिक्लेरेशन देतो, एक गोष्ट सांगतो, डिक्लेअर करतो, म्हणतो. हा भारतीयांना एक गोष्ट सांगतो की बा काय डिक्लेअर करतो? हा म्हणतो की भारताला जे आहे, भारतामध्ये भारतीयांची सरकार आम्हाला बनवून द्यायची आहे खूप लवकरातच आणि खूप लवकरातच आम्ही जे आहे भारत सोडून चालले जाऊ. तर पहिल्यांदा ज्या व्यक्तीने असं म्हटलं की भारतामध्ये भारतीयांचीच सरकार असेल आणि भारताला आम्ही आज नाही उद्या आम्ही नक्कीच सोडून जाऊ असं म्हणणारं जे डिक्लेरेशन आहे तेच आहे मॉन्टेग्यू डिक्लेरेशन. आणि मग मॉन्टेग्यू डिक्लेरेशन कधी आहे? मॉन्टेग्यूने हे डिक्लेअर कधी केलं? 1917ला. आणि मग मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, मग हे जसं डिक्लेरेशन होतं तसं ॲनी बेझंट आपलं आंदोलन बंद करून टाकते. ॲनी बेझंट आपलं आंदोलन बंद करून टाकते. ॲनी बेझंटचं आंदोलन बंद झालं, पण टिळकांचं आंदोलन बंद नाही झालं. टिळकांचं आंदोलन सुरूच राहिलं. बोर्डकडे लक्ष द्या. सो ॲनी बेझंटने आपलं आंदोलन बंद केलं जेव्हा मॉन्टेग्यू डिक्लेरेशन आलं. आणि मग या मुवमेंटचं, या आंदोलनाचं अजून फळ काय भेटलं? अजून एक मोठं फळ भेटलं. फळ होतं 1919चं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यालाच मॉन्टफोर्ड रिफॉर्म्स पण म्हणतात. मॉन्टफोर्ड रिफॉर्म्स, मॉन्टफोर्ड की सुधारणा आहे, सुधारणा, मॉन्टफोर्ड सुधारणा. तर हे जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मॉन्टफोर्ड सुधारणा जी आहे हे जस्ट इट हॅपन्ड बिकॉज ऑफ होम रूल चळवळ. होम रूल चळवळनी मॉन्टफोर्ड सुधारणा दिल्या, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा दिला. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919 हा आपण वाचूच समोर. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919 हा वाचूच. तसा हा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे. ठीक आहे. तसा हा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे. पण ऐतिहासिक दृष्टिकोनाने जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते मी मॉन्टेग्यू चेम्सफोर्डच्या कायद्यामध्ये डिस्कस करीतच. आता टिळकांकडे येऊया. मग टिळकांनी काय केलं? टिळकांनी म्हटलं नाही हे जे नवीन रिफॉर्म्स आलेले आहेत, हे नवीन जे काही डिक्लेरेशन झालेलं आहे हे एवढं काही खास नाही आहे. मी माझं आंदोलन सुरूच ठेवणार, आणि यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. म्हणून यांना व्हॅलेंटाईन चिराल नावाच्या व्यक्तीने जी आहे, व्हॅलेंटाईन चिराल नावाच्या व्यक्तीने काय म्हटलं सांगा? व्हॅलेंटाईन चिराल नावाच्या व्यक्तीने या व्यक्तीला म्हटलं भारतीय असंतोषाचे जनक म्हटलं. भारतीय असंतोषाचं जनक म्हटलं. आणि त्यांच्यावर जे केस आहे करण्यासाठी ते चालले गेले कुठे? इंग्लंडला चालले गेले. आणि इंग्लंडलाच त्यांची डेथ झाली. कधी झाली इंग्लंडला डेथ? 1920ला त्यांची डेथ झाली. सो हे होम रूल मुवमेंट टिळकांचं आहे आणि हे होम रूल मुवमेंट ॲनी बेझंटचं आहे. रजत, ऑगस्टची घोषणा वेगळी आहे. ऑगस्ट डिक्लेरेशन ते 1940चं आहे. 1940चं ऑगस्ट डिक्लेरेशन आहे. ऑगस्टची घोषणा आहे ती 1940चं आहे. ठीक आहे. ऑगस्टची घोषणा ती 1900 हे येवाची नाही, याला मॉन्टेग्यू घोषणा म्हणतात. ऑगस्ट घोषणा 1940चं आहे आणि तो व्हाईसरॉय जो आहे लॉर्ड लिनलिथगो आहे. लॉर्ड लिनलिथगोची घोषणा आहे ती ऑगस्ट ऑफर ज्याला आपण म्हणतो, त्यालाच ऑगस्ट ऑफर पण म्हणतात. जी ऑगस्टची घोषणा तुम्ही करून राहिले ना रजत, ती 1940चं ऑगस्ट ऑफर आहे. ठीक आहे. ते लॉर्ड लिनलिथगोचं आहे. हे लॉर्ड लिनलिथगो इथे व्हाईसरॉय नाही, इथे मॉन्टेग्यू व्हाईसरॉय आहे. या मॉन्टेग्यूने एक डिक्लेरेशन दिलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्या हातात स्वशासन देऊ, आम्ही तुमच्या हिशोबाने सरकार बनवू आणि काही दिवसानंतर आम्ही इथून चालले जाऊ काही वर्षांनंतर. हे मॉन्टेग्यू डिक्लेरेशन आहे. हे 1917चं आहे. 1917चं मॉन्टेग्यू डिक्लेरेशन. आणि हे का बरं? होम रूल मुवमेंटमुळे. होम रूल मुवमेंट कोणाची? ॲनी बेझंटची. तर ॲनी बेझंटची होम रूल मुवमेंट जी आहे ती इथे या पद्धतीने आहे. आणि इथे या बाजूला टिळकांची जी होम रूल मुवमेंट आहे ती तुम्हाला मी सांगितलेली आहे. टिळकांचं क्षेत्र तुम्हाला सांगितलेलं आहे आणि बेझंटचं क्षेत्र तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून याच्यामध्ये काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला विचारू शकता.
नाही नाही, मुस्लिम सहभाग बघा कसं आहे, मुस्लिमांचा सहभाग जो आहे हा लिमिटेडच आहे या होम रूल मुवमेंटमध्ये, ठीक आहे, लिमिटेड आहे. मुस्लिमांचा सहभाग तुम्ही गांधीयन आंदोलनामध्ये बघू शकता. गांधीयन आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम सहभाग तुम्हाला बघायला भेटतील, ठीक आहे. अजून काही? सो होम रूल मुवमेंट मध्ये अजून कोणाला काही प्रश्न असेल तर ते विचारू शकतात. व्हॅलेंटाईन चिराल नावाच्या व्यक्तीने त्यांना भारतीय असंतोषाचं जनक म्हटलं होतं आणि त्याच्यामुळे ते त्यांच्यावर केस करण्यासाठी इंग्लंडला चालले गेले आणि इंग्लंडमध्येच त्यांची डेथ झालेली आहे, ठीक आहे. सो इंग्लंडला त्यांची टिळकांची डेथ झाली 1920ला. त्यावेळेस भारतामध्ये एक आंदोलन सुरू होतं गांधीजींचं, ते आपण बघू. येस, नाव गांधीजी इन द पिक्चर. आणि उद्याचा टॉपिक मी आता सांगून दिला आहे. उद्या आपण काय बघणार आहोत? उद्या आपण लखनौ करार बघणार आहोत. लखनौ पॅक्ट ज्याला आपण म्हणतो, लखनौ करार आपण बघू. आणि मग आपण गांधीयन जे हे आहे, गांधीवादी जे चळवळ घेऊन जाते ती आपण गांधीयन युग ज्याला आपण म्हणतो ती आपण बघणार आहोत उद्या. सो हे होम रूल चळवळ आहे, ही खूप सुटसुटीत मी तुम्हाला सगळं काही समजून दिलेलं आहे. प्लीज याला कव्हर करण्याचा प्रयत्न करा. एवढं सगळं नाही आहे, अनअकॅडमीवरही नाही आहे, ठीक आहे. सो जितकं मॅक्सिमम होऊ शकतं तितकं मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो आहे, हे लक्षात ठेवा. मात्र तुम्ही राज्यसेवा दृष्टिकोनाने पूर्णपणे एकनिष्ठ होऊन अभ्यास करा. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता मला. ठीक आहे. सो आपण उद्या भेटूया आणि उद्या अजून होम रूल चळवळ एक वेळा डिस्कशन करूया आणि मग नंतर क्लास आपण पुढे करूया, ठीक आहे. सो उद्या भेटूया आपण. जय भीम, जय भारत. थँक्यू.